नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीमध्ये सुरू झालेला वाद विकोपाला जाण्याची चिन्ह। नेत्यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी कार्यकर्ते सरसावले। शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या आरोपांवर उत्तर देताना अजित पवार राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी महेंद्र दळवी यांना दाखल गुन्ह्यांची करून दिली आठवण। जिल्हाप्रमुख राजा केणी। राष्ट्रवादीचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी यांचा देशमुख यांच्याच भाषेत पलटवार। धनंजय देशमुख यांनी आमदार महेंद्र दळवींवर टीका करण्याचा जो केविलवाणा प्रकार केला आहे तो थांबवावा। डोंबाऱ्याचा खेळ देशमुख आमच्या नेत्यांनी केला नाही, तर तो तुमच्या नेत्यांनी चालू केला आहे। आमचा नेता महेंद्र दळवी हे मादाऱ्याचं काम करतात। कधी डमरू वाजवायचं आणि कधी कोणाला नाचवायचं हे त्यांना चांगलं कळतं। तुम्ही काल परवा काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादीत गेलेत। कोरोनाच्या काळात तुम्ही तटकरे फॅमिलीवर टीका टिप्पणी केली, ती साऱ्यांनी पाहिली। भरत शेठवर तुम्ही पण टीका टिप्पणी केली, तेव्हा तिथल्या शिवसैनिकांनी जो तुम्हाला प्रसाद दिला तो प्रसाद कमी पडला की काय म्हणून तुम्ही अलिबागला येण्याची भाषा करत आहात। त्यामुळे तुम्ही अलिबागला याच, मी तुमची चोख सोय महाप्रसाद द्यायची केली आहे। सुनील तटकरेंचे पाय धरून महेंद्र शेठ पुढे गेले नाहीत। तटकरे साहेबांना लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आणायचं काम महेंद्र शेठ यांनी केलं आहे। तटकरे साहेब महेंद्र शेठला सकाळी, दुपारी, रात्री किती वेळा यायचे आणि विनवण्या करायचे। धनंजय देशमुख, तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, तुम्ही जी टीका टिप्पणी चालू केलेली आहे ती जर वेळेत थांबवली नाही तर तुम्हाला जशास तसे उत्तर दिले जाईल। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी विनायक पाटीलसह तृप्ती भोईर, पेण मध्ये ते अशा पद्धतीने कार्यरत असल्यामुळे गेली 40 वर्ष 92 सालापासून रायगडची जनता त्यांना वारंवार आपला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देत आहे। जे तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून मोठे झाले, त्यांनी तटकरे साहेबांवर टीका करण्याची ही जी काय आता नवीन शृंखला चालू केलेली आहे ती कुठेतरी थांबवावी, अन्यथा त्यांना ह्याच्याही पेक्षा परखड शब्दामध्ये भविष्यात उत्तरं दिली जातील। हा डोंबाऱ्याचा खेळ, डोंबाऱ्या सकट जे तिथं जाऊन करतायत त्यांनी तो थांबवावा। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये एकच सांगतो, अलिबागच्या आमदारांना माझी सूचना राहील, आम्हाला तुमच्या कौटुंबिक गोष्टीवर बोलायचं नाही। आम्हाला तुमच्यावर झालेल्या 498च्या खटल्याबद्दल बोलायचं नाही, जो तुमच्या पत्नीनी आपल्यावर दाखल केला होता डोमेस्टिक व्हायलन्सचा, त्याच्यावर आम्हाला आज बोलायचं नाही। किंवा MACBनी खांब चोरले म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल केलेला, याच्यावर सुद्धा आम्हाला आज बोलायचं नाही। पण जर वेळ आली तर पुन्हा एकदा रोहेकरांचा सोडा, पण अलिबागकरांना सुद्धा आठवण करून द्यायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अलिबागमध्ये येऊन तुम्हाला उत्तर देईल, एवढंच या निमित्ताने सांगतो। आपल्या सर्वांचे आपण इथं उपस्थित राहिलात म्हणून जाहीर आभार। धन्यवाद। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी आमचे नेते आदरणीय महेंद्र शेठ दळवी यांच्यावर टीका करण्याचा जो केविलवाणी प्रयत्न केला आहे की डोंबाऱ्याचा खेळ थांबवा, डोंबाऱ्याचा खेळ आमच्या नेत्यांनी चालू केला नाही देशमुख, तो तुमच्या नेत्यांनी चालू केला आहे। आमचे नेते महेंद्र शेठ दळवी हे मदाऱ्याचं काम करतात। कधी डमरू वाजवायचा आणि कधी कोणाला नाचवायचं हे त्याला चांगलं कळतं। तुम्ही काल परवा काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलात, त्यावेळेला कोरोनाच्या काळामध्ये तटकरे फॅमिलीवर तुम्ही जी काय टीका टिप्पणी केली ती सुद्धा साऱ्या महाडकरांना माहिती आहे। आणि भरतशेठ गोगावळे यांच्यावर सुद्धा तुम्ही टीका टिप्पणी केली होती। त्यावेळेला तिथल्या शिवसैनिकांनी जो तुम्हाला प्रसाद दिला आणि तो प्रसाद कमी पडला की काय म्हणून तुम्ही अलिबागला येण्याची जी भाषा करत आहात, त्यामुळे तुम्ही अलिबागला याच, मी व्यवस्था चांगली चोख केलेली आहे महाप्रसाद द्यायची। त्यामुळे तुम्ही जो दुसरा वक्तव्य केलात की सुनीलजी तटकरे यांचे पाय धरून महेंद्र शेठ पुढे गेलेत, महेंद्र शेठ दळवी हे सुनील तटकरेंचे पाय धरून गेलेत नाही। तटकरे साहेबांना ज्या लोकसभेला निवडून आणण्याचं काम महेंद्र शेठनी केलं आणि महेंद्र शेठनी
त्यावेळेला महेंद्र शेठचे त्यावेळेला तटकरे साहेब सकाळी रात्री दुपारी किती वेळा यायचे की महेंद्र मला काय होईल खरं दिसत नाही, अलिबागमध्ये लीड मिळेल की नाही, ह्या ज्या विनवण्या करत होते ते तुमचे सुनील तटकरे साहेब करत होते. त्यामुळे धनंजय देशमुख तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की जी टीका टिप्पणी तुमची जी चालू केली त्या टीका टिप्पणीला जर तुम्ही वेळेत जर थांबवलीत नाही तर तुम्हाला जशास तसा उत्तर दिला जाईल. धनंजय देशमुख तुर्तास एवढंच.